नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमी मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तुम्ही जर पोलीस भरती करत असाल आणि हा व्हिडिओ बघताय, या व्हिडिओमध्ये मी सत्य परिस्थिती सांगणार आहे मित्रांनो, जे की पोलीस भरतीमध्ये फॉर्म सुटल्यापासून ते सिलेक्शन होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया कशी असते, कशा पद्धतीने तुम्हाला तयारीमध्ये राहायचं आहे, कोणते विद्यार्थी सिलेक्ट होतात, ते यशस्वी किती लोक होतात, अयशस्वी किती लोक होतात, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना पण शेअर करा, जमलंच तर आपल्या अकॅडमीला भेट द्यायला सुद्धा विसरू नका। सत्य परिस्थितीवर आधारित व्हिडिओ असणार आहे मित्रांनो। या गोष्टी कुणीच तुम्हाला फ्रंटवर आणून सांगत नाही आणि तुम्हाला सुद्धा त्या या वयामध्ये कळत नाहीत, यासाठीच मी तो हा व्हिडिओ बनवत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या साधारणपणे आगामी काळामध्ये आपण समजू की फक्त 18,000 जागा येतात। किती? 18,000 जागा येतील, बरोबर। 18,000 जेव्हा जागा येतात तेव्हा साधारणपणे 18 लाख फॉर्म भरतात विद्यार्थी। किती? 18 लाख। डबल फॉर्म जर विचार केला, डबल फॉर्म वगैरे वगैरे काय बारा वानगडी असतात, काही लोक डबल टिबल चोपल फॉर्म भरत असतात। साधारण 8 लाख तरी लोक पोलीस भरतीमध्ये एंट्री मारतात किंवा पोलीस भरती तयारी करायची असते। पण विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जेव्हा ते ग्राउंडवर जातात, त्यांचं ग्राउंड वीक असतं, कुणाचं कसं असतं, कुणाचं कसं असतं, त्यावेळेस हा शून्य डायरेक्ट गायब होतो मित्रांनो। फक्त आणि फक्त लेखी परीक्षेसाठी 1,80,000 लोक लेखी परीक्षेसाठी पात्र होतात। किती? 1,80,000 लोक फक्त लेखी परीक्षेसाठी पात्र होतात। पण मित्रांनो, 1,80,000 लोकांनी ग्राउंड चांगल्या प्रकारे केल्यामुळे ते लेखी परीक्षेला बसत असतात। त्यातला एक शून्य डायरेक्ट गायब होतो मित्रांनो। आणि मित्रांनो, फक्त आणि फक्त 18,000 लोकांना वर्दी मिळत असते मित्रांनो, लक्षात ठेवा। किती? 18,000 लोकांना वर्दी मिळत असते। तर हे तुम्हाला जोपर्यंत कळणार नाही किंवा हे कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यामध्ये कायम असलं पाहिजे, तरच येत्या काळामध्ये तुम्ही भरती होऊ शकणार आहात। कारण विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धेच्या युगामध्ये पोलीस भरती हे असे क्षेत्र आहे ज्याला इंग्लिश नाहीये, तुम्हाला इथे पारदर्शकता जास्त दिसून येते, म्हणजे कुठलाही चान्स नाहीये बाबा घोटाळा करण्याचा चान्स। घोटाळा ग्राउंड मध्ये केला तर लेखीत अडकतो, लेखीमध्ये केला तर त्याला डॉक्युमेंट मध्ये अडकलं जातं। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथे पारदर्शकता खूप असते। म्हणून गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती क्षेत्र अगदीच सुखकर आहे, व्यवस्थित रित्या आहे। मग तुम्ही किती सिरियस आहात याच्यावर तुमची वर्दी अवलंबून असते मित्रांनो, लक्षात घ्या। आता हा झाला आपण कॅल्क्युलेशनचा मुद्दा। त्यानंतरच्या ज्या काही गोष्टी असतात, मित्रांनो, तुमची पात्रता महत्त्वाची असते। तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 12वी पास आहात किंवा तुम्हाला 11वीला आहात, तुम्ही 10वीला आहात, तरी पोलीस भरतीच तुमचं टार्गेट आहे। तुम्हाला वेळ देऊन तेच करायचे। त्या विद्यार्थ्यांसाठी असे आमच्यासारखे भरपूर प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत। पण आपल्याकडे काय वेगळं पण आहे विद्यार्थी मित्रांनो, मी प्रत्येक ऍडमिशन घेताना सर्वात प्रथम त्याला विचारतो, तुझी उंची बसते काय? तुझी उंची बसत असेल तर दुसरा मुद्दा, तुला तयारी करताना काही अडचणी आहेत का? म्हणजे समजा 1 महिना तो तयारीला लागला, त्याच्यानंतर त्याच्या अडचणी चालू होतात। माझे पाय दुखतायत, मला कॉलेजला जायचंय, माझ्या घरचेच प्रॉब्लेम आहेत, मला फीस भरणं शक्यच नाही, मी तयारी करण्यासाठी वेळ देऊ शकत नाही, मला जॉब करावाच लागतो। तर मित्रांनो, थोडंसं विचार करा या गोष्टीवर। तुम्हाला सगळ्या परिस्थिती लढावून तुम्हाला पोलीस जर व्हायचं असेलच तर या गोष्टी तुम्हाला बाजूला ठेवाव्या लागतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, कॉम्पिटिशन मी सुरुवातीला का सांगितलं की 18 लाख, 1,80,000 आणि 18,000 लोकांना पोलीस होता येतं। मग हे कॉम्पिटिशन आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपले तेवढे प्रयत्न सुद्धा असणं गरजेचं आहे। आपल्याला तेवढ्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, तरच येत्या काळामध्ये आपण पोलीस होऊ शकणार आहोत मित्रांनो। नसता तुम्ही सुद्धा या शून्याप्रमाणे तुम्ही सुद्धा काय व्हाल, बाहेर पडत जाल। त्यामुळे या सर्व गोष्टी करताना तुम्हाला सर्वात प्रथम ग्राउंड 50 मार्काचं असतं। या 50 मार्कापैकी तुम्हाला स्पेसिफिक मार्क घेऊन चालत नाही। तुला गोळा आवडतो म्हणून गोळा टाकून चालत नाहीये, गोळा पण टाकावा लागेल, 100 मीटर पण मारावं लागेल, 800 मीटर पण मारावं लागेल। तुला साधारण 40+ ग्राउंड मिळवणं गरजेचं आहे। हा पहिला मुद्दा झाला।
लेखी परीक्षेमध्ये आता मित्रांनो ग्राउंड 1,80,000 लोक करतात आणि त्यापेक्षा जास्त लोक ग्राउंड मध्ये चांगले गुण घेतात मित्र म्हणे. त्यापेक्षा सुद्धा जास्त लोक 1,80,000 पेक्षा 3-4 लाख लोकांनी ग्राउंड चांगलं दिलेलं असतं, पण लेखी परीक्षेमध्ये ते अडकतात मित्रांनो. लेखी परीक्षा जेवढा ते घाम गाळतात ग्राउंडवर त्याच्या 10% सुद्धा लेखीला सिरियसली घेत नाहीत. लेखीला का घेत नाहीत रे? कारण त्यांना अवघड वाटतो. लहानपणापासून अभ्यास करून त्यांना सवय नसते. पण मित्रांनो तुम्ही तुमचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि तुम्ही केंद्रबिंदू आहात मित्रांनो, लक्षात ठेवा. या भरती प्रक्रियेमधला सर्वात महत्वाचा दुवा तुम्ही आहात. तुम्ही केलं तरच होणार आहे. तुम्हाला अकॅडमी असेल तर एक मार्गदर्शनच म्हणून तुम्हाला अकॅडमी मार्गदर्शन करू शकते. तुम्हाला कुठले आश्वासन मिळालेले असतील, कुणी म्हणतं बॉन्ड पेपरवर लिहून देऊ आमच्या अकॅडमीला, मी तर म्हणे तू ये बस बघ तुला योग्य वाटेल तरच लोकराज्य जॉईन कर, नसता करू नको. हे आमचं तत्व आहे मित्रांनो. कारण गोरगरीब अगदीच म्हणजे ज्या घरामध्ये फक्त 3 टाइम खायलाच भेटतं, चैनीच्या वस्तू भेटत नाहीत, असे विद्यार्थी पोलीस भरती करतात. पण पोलीस भरती करताना त्यांच्यामध्ये सातत्य दिसून येत नाहीये. ते सातत्य टिकवण्यासाठी लोकराज्य अकॅडमी मित्रांनो 26 तारखेपासून बॅच चालू करत आहे, 26 जानेवारी पासून. आणि ते सातत्य तुम्हाला टिकवायचंय आणि त्याला मार्गदर्शनाची जोड देणार आहोत मित्रांनो, लक्षात ठेवा. तुमच्याकडून ग्राउंड करून घेतलं जाणार आहे. तुम्ही ते केलं तर त्याच्यामध्ये चांगले मार्क येणार आहेत. तुम्हाला सर्व विषयाचे सर्व व्यवस्थितरित्या नोट्स दिले जाणार आहेत, व्यवस्थितरित्या क्लास घेतले जाणार आहेत. तुम्ही घरी जाऊन त्याला रिवाइज केलात तर तुम्ही ते 18,000 मध्ये येणार आहात. म्हणजे ही रियालिटी आहे मित्रांनो पोलीस भरतीमधली, आणि ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. तरच येत्या काळामध्ये तुम्हाला या 18,000 मध्ये सिलेक्ट होता येणार आहे. येणाऱ्या आगामी भरतीमध्ये तुम्हाला मार्क मिळवता येणार आहेत, ग्राउंड मध्ये चांगले आणि लेखीमध्ये सुद्धा चांगले. आता माझ्याकडे बरेच विद्यार्थी येतात जे मॅरिड असतात. सर वेळ कसा काढावा? तर वेळ हा तुम्ही स्पेसिफिक आपल्या करिअरसाठी वेगळा काढावा लागेल, तरच येत्या काळामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात. मॅरिड मुली असतील, त्यानंतर मॅरिड लोक म्हणजे पुरुष मंडळी सुद्धा असतात. आता तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये अजून ट्रान्सजेंडरची सुद्धा भर पडलेली आहे. म्हणजे नोकरी करून सुद्धा काही लोक करतायत, फुल टाइम सुद्धा करतायत. ज्या विद्यार्थ्याला दिवसभरामध्ये काहीच काम नसतं त्या विद्यार्थ्यांनी दिवसभरामधले 10 तास तरी या पोलीस भरती करिअर साठी देणं गरजेचं आहे. काहीच काम नाही ना, मग करिअर साठी दे ना. तू अभ्यासासाठी 6 तास दे, 2 तास ग्राउंड साठी दे, 2 तास रिव्हिजन साठी दे, क्लास साठी दे. या सर्व गोष्टीचं नियोजन केलात तरच येता आगामी काळामध्ये तुम्ही सक्सेस होणार आहात मित्रांनो, यशस्वी होणार आहात. आणि या कॉम्पिटिशन मध्ये या 18,000 मध्ये तुमचं नाव येणार आहे, लक्षात ठेवा. हे कसे शून्य उडून गेले लक्षात आलं असेल तुम्हाला. या शून्यामध्ये मित्रांनो एक जागा जेव्हा येते तेव्हा 100 फॉर्म दिसतात मित्रांनो. किती? 100 फॉर्म. पण त्या एकच विद्यार्थी सिलेक्ट होतो. म्हणजे 99 विद्यार्थी दरवर्षी काय होतात? घरी बसत असतात. ते आपल्याला बसू द्यायचे नाहीत. त्याच्यासाठी प्रयत्न करायचे, त्यासाठी ट्राय करायचे, त्यासाठी आपला नंबर त्या एक जागेवर आपल्याला कोरायचे, आपल्या आईवडिलाचं आपलं स्वतःचं स्वप्न साकार करायचंय. ही आहे पोलीस भरती मधली रियालिटी मित्रांनो, लक्षात घ्या. हे आहे सक्सेस मिळवण्याचं एक गमक. त्याला योग्य प्लॅन लागतो, त्यासाठी योग्य कृती लागते आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन लागतं. ते मिळतं मित्रांनो लोकराज्य करिअर अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी. येथे तुम्हाला फक्त सातत्यपूर्ण यायचंय, तुमचा रिझल्ट हमखास काढून देण्याची हमी दिली जाते. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.